नमस्कार मंडळी, मी सायली सावंत शेट्टे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलला। तर नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि नवरात्रींचे 9 दिवस, 9 दिवसांच्या 9 माळा, 9 माळांचे 9 रंग। तर आज दिवस तिसरा आणि आज रंग आहे निळा। मी जी साडी घातली आहे ती ॲक्च्युली आहे फिरता कलर, तर त्याच्यामुळे त्यात निळा पण कलर दिसतोय आणि त्यात मोरपिसी कलर पण दिसतोय। तर बऱ्याच जणांना असं वाटतंय ना की हा मोरपिसी कलर आहे, पण मी निळ्याच्या हिशोबानेच ही साडी नेसलेली आहे। म्हणजे निळा म्हणजे थोडा आकाशी निळा असं आपण म्हणतो, तशीच साडी आहे अशा हिशोबानेच मी नेसलेली आहे। पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं की हा हिरवा दिसतोय, हा मोरपिसी दिसतोय, पण ठीक आहे जे पण असेल ते, पण मी माझ्या हिशोबाने ही साडी निळ्या हिशोबानेच नेसली। आता आजच मी एका ठिकाणी वाचलं की ही जी नवरूपं आहेत, नवदुर्गेची नवरूपे आहेत, ही प्रत्येक दिवशी आपण त्या देवीचे पूजन करतो। तर आज आहे चंद्रघटा या देवीचा दिवस। तर चंद्रघटा हे त्या देवीला नाव कसं पडलं, तर तिच्या कपाळावर चंद्र आहे म्हणून त्या देवीला चंद्रघटा असं नाव पडलं। कालचं पण मी आजच वाचलं की कालच्या पण देवीचं नाव होतं ब्रह्मचारिणी। तर ब्रह्मचारिणी या देवीचे पूजन आपण दुसऱ्या दिवशी करतो, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी। तर ब्रह्मचारिणी हे नाव सुद्धा कसं पडलं असेल बरं, की ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे तपस्या करणारी। म्हणजे किती छान वाटतं हे ऐकताना की प्रत्येक नावाच्या मागे काही ना काही अर्थ आहे। ब्रह्मचारिणी म्हणजेच महादेवांना मिळवण्यासाठी देवीने आपल्या पूजा केली, कठोर तपस्या केली, म्हणून त्या देवीचं नाव आहे ब्रह्मचारिणी। किती छान वाटतं ना असं वाचताना। म्हणजे ह्या गोष्टी फार तर आपल्याला कळायला पाहिजेत, रोज माहिती असल्या पाहिजेत, पण त्या आपल्याला माहिती नसतात आणि त्या अशा छोट्या छोट्या कुठल्या तरी एका रील मार्फत किंवा यूट्यूब मार्फत त्या आपल्याला समजत जातात। खरं तर आज ट्रेनमधनं वगैरे काहीच म्हणजे मोबाईल काढायलाच नाही मिळाला, कारण ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती ना की माझा पदर म्हणजे पुढच्या ज्या 2 बायका होत्या त्यांच्या पण पुढे माझा पदर गेलेला। आणि या निर्या वगैरे, तर जे काय साडी नेसायचं जे काय खूळ आहे ना मला, म्हणजे हौस आहे, तर ते मला थोडंसं महागात पडल्यासारखं वाटलं नेहमीप्रमाणेच। आणि आज तसा पाऊस नव्हता म्हणून बरं झालं, म्हणजे ठीक वाटलं की ठीक आहे पाऊस तरी नाही आहे, गर्दी आहे, तर गर्दीमध्ये मी ॲडजस्ट करू शकते। म्हणजे मला जर साडी नेसायला आवडते तर मी ॲडजस्ट करणार। पण आता जाताना बघू काय होतं ठाण्याला। तर आम्ही आता आलोय फोटो काढायला। आणि माझा फोटो काढणार आहे वैभवने कालच नवीन मोबाईल घेतला आणि सेम कार्बन कॉपी माझ्या फोन सारखी आहे। दाखव जरा वैभव। वाव यार, सेम टू सेम वैभव, सेम भाई, काय भारी व्ह्यू वाटतोय ना। परफेक्ट टाइमवर आलो आपण। हे बघ तिकडे पण सुंदर व्ह्यू वाटतोय। ओ माय गॉड। इथे फक्त माझं शूट नाही चालू आहे, इथे ह्या लोकांचं पण शूट चालू आहे। दाखव जरा वैभव। भाई सगळे फोटो काढायला आले आहेत इथे। म्हणजे इतका सुंदर व्ह्यू आहे ना, तर इथे सगळे फोटो काढायला आले आहेत। म्हणजे मी ह्याच्यासाठीच आलेले की इथे काहीतरी मस्त मिळेल। आणि वैभवने काय ऑसम शूट केलंय। वैभव यार, मानलं तुला मी, मानलं। जस्ट आता ऑफिसवरून निघाले आणि ऑफिसमधनंच जस्ट बाहेर पडले, म्हणजे बाहेर पण नाही पडले, माइंडस्पेसमध्येच आहे मी। तर इथे मी बघते तर जस्ट एक्झिबिशन लागलं आहे परत एकदा कपड्यांचं, ज्वेलरीचं अँड परफ्यूम्स, अत्तर, असं बरंच काय आहे। तर बघूया इथे आता याचे काय प्राइजेस आहेत। सुंदर क्लोथिंग आहे। ह्याची काय प्राइस आहे? हे टॉप वगैरे आहेत ते 800 आणि तो रेडवाला 1200 आणि हे 1350। हो, 1300ला हे आहे। आणि हा ब्लाऊज वाव 1000ला ब्लाऊज आहे। म्हणजे हा ब्लाऊज माझ्या मते कोणत्याही साडीवर किंवा घागऱ्यावर जाऊ शकतो। नाईस। आपण इथे एक आहे, मस्त कलेक्शन आहेत। आणि हे स्कर्ट्सची काय प्राइस आहे? डिफरंट प्राइस आहे का सगळ्याचे? 13-15 ओके। घेर मस्त आहे ह्याला, घेर 21 फ्लेयर का 21 कली जो बोलते हैं ना, हाँ
आणि हा मल्टी कलर्सचा पुरा सेट आहे, ब्लाउज ओके. आणि घागरा. ह्याची काय प्राइस आहे? वाव, हा मस्त वाटतोय. मला वाटतं माझ्याच साईजचा आहे. वाव, काय प्राइस आहे याची? 2000. ओके, नाईस. इथे हे ज्वेलरीजचं आहे. ज्वेलरीज पण मस्त मस्त आहेत. मला असं का वाटतंय की हे खूप महाग आहे. मला तरी वाटतं पण खूप महाग वाटलं. म्हणजे एवढं महाग तर मी कधी घेणार पण नाही. आणि ठीक आहे, छान आहे, व्हरायटी आहे, पण एवढं महाग मी तर नसते घेत कधीच. पण छान आहे. इथेच कमवा आणि इथेच घाला. की नवरात्री असो, गणपती असो, दिवाळी असो, काहीही असो, हे आम्ही मजदूर लोक इथे येतो, मजदुरी करतो आणि घरी जातो. घरी जाऊन जेवतो आणि झोपतो आणि पुन्हा मजदुरी करायला येतो. काही नाही दुसरं लाईफ. हेच आहे